जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या फक्त गणित या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे झालेल्या पेपरचे गणित विषयाचे संपूर्ण विश्लेषण. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स आणि पुढच्या परीक्षेसाठी तयारी कशी करावी हे कळणार आहे. तर चला बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा प्रश्न कसा आहे. एकदा लिहून दाखवतो याचे प्रश्न. -5/2 अधिक 17/2 बरोबर किती, असा प्रश्न विचारला आहे. तर हे प्लस हे मायनस होते, प्लस मायनस प्लस बरोबर मायनस होते. ठीक आहे, मायनस प्लस मायनस होते. ते कसं होईल, 5/2 मायनस 17/2. इथे बेस समान आहे, त्यामुळे बेस एकदा लिहून घ्या आणि वरच्या संख्यांची काय होईल, वजाबाकी होईल. तर 17तून 5 गेले, 12 राहिले. आता ह्याला काटापिटी करा. बे एक बे, बे साखे 12. हे आपलं फायनल आन्सर राहील, ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो. वर्गमुळात वर्गमुळात 1.96 आहे. त्याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा. 196 भागीला 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून 100 अधिक सेम तेच प्रोसिजर 289 भागीला 100, कारण की आपण पॉईंट काढून टाकत आहोत त्यामुळे 100 घ्यावे लागेल. मायनस 225 भागीला 100. ठीक, हे वरची प्रोसिजर पहिलं आपण कंप्लीट करून घेऊ. अंशाचं घेऊन येऊ पहिले. बघा इथं पण छेद समान आहे, त्यामुळं छेद समान झाला की एकदा समान छेद लिहून घ्यायचा आणि वरची प्रोसिजर करायची. 196 अधिक 289. असं करण्यापेक्षा हे तुम्हाला यांच्याकडे बघितलं एक लक्षात येत असेल की ही वर्गसंख्या आहेत. तर यांना आपण कितीचा वर्ग आहे, 196 14चा वर्ग आहे. 14चा वर्ग हे वर्गमुळातून बाहेर काढू आणि 100 कोणाचा वर्ग आहे, 10चा अधिक 289 कोणाचा वर्ग आहे, 17चा आणि हे 10 मायनस 225 कोणाचा वर्ग आहे, 15चा आणि हे 10 खाली. आता बघा बेस समान आहे. बेस आपल्याला मिळाला आहे 10 आणि या दोघांची बेरीज 17 आणि 14 31 आणि हे -15. ठीक आहे, -15. आता यांची पहिली वजाबाकी करून घ्या. 31 आणि -15 किती येतील, 11तून 5 गेले 6 आणि 3तून 1 गेला, 2तून 1 गेला 1 म्हणजे 16/10 असं येईल फायनल आन्सर आपलं. बघा 16/10 आलं. हे आता काटकूट करून टाकतो थोडंसं. 7 बरोबर
16/10 अंश आला. आता बघा हे आपल्याला सोडवायचं आहे. कसं आहे ते किती आहे वर्गमुळात 1 2 3 4 5 256. याचा अर्थ असा होतो की 256 आणि 1 2 3 4 5 6 7 8. तर 256 कोणाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. आणि याला जर वर्गमुळातून बाहेर काढला आपण तर तो होईल 10,000. ठीक आहे. आता बघा हे इथं आहेत 16 आणि हे 10,000. हे भागाकारातले 10,000 वर गुणाकारात जातील आणि भागाकारात राहतील. 16शी 16 कटले, ह्या शून्याशी हे शून्य कटले. आता शिल्लक फक्त 1000 बाकी आहेत. तर 1000 काय आहे? 10 गुणिला 10 गुणिला 10 हे 1000 असे लिहिले जातात. तर 10चा कितवा घात आहे? हा 3रा घात आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 सी हे या प्रश्नाचं उत्तर राहील. चला दुसरा प्रश्न बघूया. आता बघा हा प्रश्न एकदम सोपी प्रश्न आहे. बघा काय आहे? 5. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे हे, तर याला आपण अपूर्णांकात आणू. 5.1/3 अधिक 3.2/3. तर बघा 5.1/3ला अपूर्णांकात कसा आणायचा? 5 पूर्णांकाचा गुणाकार 300 करायचा आणि एक त्याच्यात मिळवून टाकायचा, अंश त्याच्यात मिळवून टाकायचा. बघा कसं करायचं? 5 3 15. बघा 5 3 15 5 3 15 प्लस 1 म्हणजे ते किती होतील? 16/3 अधिक सेम प्रोसिजर इकडे करा. 3 3 9 आणि 2 11/3. परत इथं सेम प्रोसिजर झाली आहे. बघा बेस सेम आहे त्यामुळे बेस एकदाचं लिहून घ्या आणि यांचं दोघांची काय करा? बेरीज करा. 6 आणि 1 7 आणि 1 आणि 1 2. आता याला भाग द्या. 3 1 3 3 1 3 आणि 3 9 27. 9 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा काय दिला आहे? याला खालून वर सोडवत न्यायचं असतं. ते कसं सोडवत न्यायचं बघा. याच्यात पण ते सेम प्रोसिजर आहे जे अगोदरच्या प्रश्नामध्ये होती. हीच प्रोसिजर आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकवाली. ते बघा या प्रश्नात 3/15 मायनस करायचं आहे, कारण की आता मायनसचं चिन्ह असल्यामुळे मायनस करायचं आहे. 3/15 आणि -4. 15 - 4 11/5. 11/5 असं होईल. 11/5 ते कुठं कसं होईल? ते असं होईल 1 5 मायनस. ते हे भागाकारातले वर गुणाकारात जातील. कळलं? ते तर वरतं 5 होईल. हे 5 1 5. 11/5 55 आणि 5 11/5 55 आणि हे 5 मायनसचे किती? 50 आणि खाली 11. आता वर 4 आहेत तर हे भागाकारातले वर जातील 11. तर किती होतील? 44/50 असं ते आन्सर राहील. आणि तेच आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे.
44/50. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नात काय दिला, एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यानंतर 90 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती, असा प्रश्न विचारला आहे. 2/3 भाग म्हणजेच 3पैकी 2 भाग वाचून झालेला आहे, 1 भाग शिल्लक आहे. 1 भाग शिल्लक. ह्या 1 भागाच्या शिल्लकीमधून 10 पाने परत वाचून झाली आहे. 10 पाने परत वाचून झाले म्हणजेच किती, 10 पाने वाचून झाले आणि 90 पाने वाचायची शिल्लक आहेत. हे शिल्लक आहेत. म्हणजेच जर हे पण नसते वाचले 10 पेजेस तर बाकी किती वाचले असते, 100 पाने वाचले असते. 100 पाने वाचले असते म्हणजेच पूर्ण 1 भाग झाला असता. 100 म्हणजेच 1 भाग. 100 म्हणजेच 1 भाग. तर त्याने एक पुस्तकात एकूण पाने विचारले तर एकूण पाने किती दिले, 3. तर 3 भाग म्हणजे किती, तर ह्याचा गुणाकार याच्याशी करा, एकूण पाने 300 होतील. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू. अशोक जवळची रक्कम आनंद जवळच्या रकमेच्या 2/3 च्या 7/10 आहे. आनंद जवळ 60 रुपये असल्यास अशोक जवळील रक्कम किती, असा प्रश्न विचारला आहे. बघा या प्रश्नाला कसं सोडवायचं. अशोक जवळची रक्कम आनंद जवळच्या रकमेच्या 2/3 च्या 7/10 आहे. आनंद जवळ 60 रुपये. तर आनंदच्या रकमेशी तुलना केलेली आहे अशोकच्या रकमेशी. तर आनंद जवळ किती रुपये आहेत, 60 रुपये. आनंद जवळच्या रकमेच्या 2/3 च्या 7/10 आहे. म्हणजे हे किती, हे ते येणार आपला आन्सर राहणार आहे. 0शी 0 कटला, 3 1 3, 3 2 6. आता काय वाचलं, 2 गुणिले 7, 7 2 14, 14 2 28. तर अशोक जवळील रक्कम किती आहे, 28 रुपये. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय म्हणतो. विश्वासने रुपये 4.50 प्रति समोशाप्रमाणे 60 समोसे खरेदी केले. जर त्याने समोश्याऐवजी रुपये 90 प्रति किलोग्रॅमप्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती. तर विश्वासने रुपये 4.50 प्रति समोसा म्हणजे 4.5 रुपयेप्रमाणे, 4 रुपये 50 पैसे प्रति समोशाप्रमाणे 60 समोसे खरेदी केले. 60 समोसे खरेदी केले. याचा गुणाकार किती, हा 0 कटला. ह्या 0ची काही व्हॅल्यू नसते. ठीक, तर येणाऱ्या 0ची काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे आपण आता 45 करून घेतले. 45, ह्या 0शी हे 0 कटले. आता 45 6 5 30, 8 3 आणि 6 24 आणि 3 27, 270 रुपये. त्याने टोटल 270 रुपये खर्च केलेले आहेत. तर तो काय म्हणतो, जर त्याने समोस्याऐवजी 90 रुपये प्रति किलोग्रॅमची मिठाई खरेदी केली असती तर 270 रुपयात 90 रुपये प्रति किती, 90 रुपये प्रति किती किलो मिठाई, 90 याला भाग द्या 270ला, 0शी 0 कटला, 9 1 9, 9 त्रिक 27, 3 kg मिठाई आली असती जर त्याने
समोसाच्या बदली मिठाई घेतली असती तर 90 रुपये प्रति किलोप्रमाणे. हे त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 kg मिठाई आली असती. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय म्हणतो, 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे, तर त्या संख्या कोणत्या? बघा याला एक शॉर्ट ट्रिक सांगतो, मग आपण प्रश्नानुसार जाऊ. कसं आहे बघा, ह्याच्यात बघा फरक दिला आहे 35, आपल्याला फरक दिला आहे 35, तर कसं सोडवायचा? ह्या 2 संख्या दिल्या आहेत, तर याच्यातलं एकक स्थान जसं 15 आणि 16मध्ये 15चं एकक स्थान 5 आणि 16चं एकक स्थान 6 आहे, तर यांचा वर्ग घ्या. 15च्या एकक स्थानी 5च्या वर्गाच्या एकक स्थानी किती येतील? 5 येतील आणि 6च्या वर्गाच्या एकक स्थानी 6 येईल. तर ह्या दोघांचा फरक किती आहे? 1 आहे, त्यामुळं 1 नाही येऊ शकत, कारण की आपल्या फरकाच्या एकक स्थानी किती आहेत? 5, तर त्यांच्या पण फरकाच्या एकक स्थानी 5 आल्या पाहिजे. त्यामुळे हे आन्सर नाही असू शकत नाही. दुसरं बघा, 7च्या वर्गाच्या एकक स्थानी किती येतील? 9 येतील आणि 8च्या वर्गाच्या एकक स्थानी किती येतील? 4 येतील. या दोघांची वजाबाकी केल्यास आन्सर आपला काय येईल? 5 येईल. तर आपल्या वर्गाच्या फरकाच्या एकक स्थानी किती आहे? 5 येईल, त्यामुळे हे ऑप्शन असू शकतं. बरोबर. आपण तिसरा ऑप्शन घेऊन बघू. 8च्या एकक स्थानी किती येईल? 4 येईल. 9च्या एकक स्थानी किती येईल? 1 येईल. ते ह्यांची जर वजाबाकी केली तर एकक स्थानी किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे, त्यामुळे हे येणार नाही. 10च्या वर्गाच्या एकक स्थानी किती येईल? 0 आणि 11च्या एकक स्थानी किती येईल? 1 येईल, त्यामुळे हे तर असू शकणार नाही. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 2 हे राईट आन्सर राहील, 17 आणि 18. आता बघा याला सूत्रानुसार किंवा आपण बेसिकनं कसं सोडवू शकतो याला चेक करून बघू. बघा 15 आणि 16चा जर वर्ग घेतला, 15चा वर्ग किती? 225. 16चा वर्ग 256. तर 256मधून 225 काढले, 6तून 5 गेले 1 राहिला, 5तून 2 गेले 3 राहिलं, 31 येत आहे, त्यामुळे हे आपले आन्सर नसणार आहे. दुसरा बघा, 17चा वर्ग किती तो? 17चा वर्ग 289. 18चा वर्ग 324. यांची वजाबाकी करा, 14तून 9 गेले, 5 राहिले आणि इथं 1 राहिला, इथं टाका, इथं झाले 11. 11तून 8 गेले, 3 राहिले, म्हणजेच आपली बाकी आली 35 आणि त्यातला पण फरक पण 35 दिला आहे, त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर राहील. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न बघा काय म्हणतो, ए, बी आणि सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 24 सेकंदात पूर्ण करतात, तर किती मिनिटांनी ते तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ येतील? समजा वर्तुळ आहे, येथून त्यांनी सुरुवात केली. एला एक राऊंड पूर्ण करण्यास 12 सेकंद, बीला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी 18 सेकंद आणि सीला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी 24 सेकंद लागतात. तर ते तिघेही या बिंदूला कधी एकत्र येतील असा प्रश्न विचारला आहे. तर बघा ह्याच्यासाठी 12, 18 आणि 24 चा लसावी घ्यावं लागेल. तर भाग देऊन बघा, 4चा भाग देऊन बघतो, 4 3 12, 18ला भाग जात नाही म्हणून 18 जसे तसे, 4 सक 24, 3चा भाग जाते, 3 1 3, 3 सक 18, 3 2 6, परत कितीचा भाग जातो?
2चा भाग जातो, 2 6, 2 2. आता बघा यांचा गुणाकार करा, 4 3 2 गुणिले 3, तर 4 3 12, 12 2 24, 24 3 72, 4 3 12चे 2, चाला का 3 2 6 1 7, तर 72 काय आले, सेकंद आले, कारण की आपल्याला सेकंदात दिले त्याने, त्यामुळे 72 सेकंद आले. परंतु आता 72 सेकंद नाही, 72 मिनटात, त्यामुळे हा आपला ऑप्शन राहणार नाही. 72 सेकंदला आपण मिनटामध्ये कन्वर्ट करू. बघा 72 सेकंद 60 सेकंद 1 मिनिट आणि वाचलेले 12 सेकंद, म्हणजेच 1 मिनिट किती होईल, 12 सेकंद. हे आपलं फायनल आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू. बघा प्रश्न कसा आहे, एकदम सोपी प्रश्न आहे. ह्याला सॉल्व करून बघू आपण. अगोदर गुणाकार करा, 12 8 96 अधिक -18, कंस ओपन केला तर -18, प्लस मायनस मायनस 18 प्लस मायनस मायनस, ठीक आहे. पण हे कसे मायनस आहे, प्लसमध्ये येतील, कारण की मोठ्या संख्येचे चिन्ह येते, प्लस मायनस मायनस होतात. 96, तर 96 मधून 18 गेले, 6 मधून 8 जात नाही म्हणून इथं हातचा घेतला, 16 झाले, 16तून 8 गेले, 8 राहिले. आता 9तून 1 गेला, 8 राहिले, 8 मधून 1 गेला, 7 राहिले, तर 78. परंतु कोणते 78, प्लसचे, कारण की प्लस हे मोठ्या संख्येचे चिन्ह आहे, त्यामुळं प्लसचे 78 येईल. ऑप्शन सॉरी, हे तर प्लसचे राहू द्या, गलतीने ते मायनस झालं. ऑप्शन क्रमांक 1 78 या प्रश्नाचे उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न म्हणतोय, वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाचे चौपट होते, तर तेव्हा मुलाचे वय किती असेल, असा प्रश्न आहे. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 आहे. वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती आहे, 60 आहे. आज 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय, 5 वर्षापूर्वी म्हणजेच ह्यांचे 5 वर्ष मायनस आणि यांचे 5 वर्ष मायनस, किती वर्ष मायनस करावं लागेल, 10 वर्ष, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल, 50. तर त्यावेळेस वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होते. आता समजा 50 हे टोटल वय आहे आणि मुलाच्या वयाच्या 4 पट होते आणि त्यांच्या वयांची बेरीज 50 होती. तर हे जर टोटल 50 आहे, तर ह्याच्यातली जर 4 पट काढली आपण, तर ते होईल 40 आणि 1 पट शिल्लक राहील 10. कळलं का? टोटल त्यांच्या वयांची बेरीज आहे 5 वर्षापूर्वी 50 आणि वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. जर ह्याच्यातली चौपट काढली आपण 40, तर वाचेल 10. तर हे 10 जर कोणाचे मुलाचे वय मानले 10 वर्ष, तर त्या मुलाच्या वयाच्या चौपट किती होईल, 40 होईल. म्हणजे त्या वडिलांचे वय 40 असेल आणि त्या मुलाचे वय 10 असेल, तेव्हाच त्यांच्या वयांची बेरीज 50 होईल आणि मुलाच्या वयाच्या चौपट 40 होईल त्याच्या वडिलाचे वय. म्हणजे ऑप्शन किती येईल, 40. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, राहुलचे आजचे वय
त्याच्या वडिलाच्या आजच्या वयाच्या 104 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. राहुलच्या आजचे वय 16 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल? प्रश्न मोठा असला बघायला तरी एकदम सोपा आहे. आपण चांगल्या पद्धतीने याला हँडल करू शकतो जर का प्रश्न समजून घेतला तर. बघा काय म्हणते, राहुलच्या आजचे वय त्याच्या वडिलाच्या आजच्या वयाच्या 104 आहे. परंतु समोर गेल्यानंतर आपल्याला दिसू शकते की राहुलच्या आजचे वय दिलं आहे. राहुलच्या आजचे वय जर 16 असेल तर राहुलच्या आजीचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 104 आहे. म्हणजे 4चा पहिला भाग हे राहुलचे वय आहे. हा 16 जर 1 असेल तर त्याचे वडील किती आहे? 4 आहेत. 16ची व्हॅल्यू 1 आहे. 1 युनिटची व्हॅल्यू 16 आहे तर 4 युनिटची व्हॅल्यू आपल्याला करावं लागेल. तर कसे निघाल ते 16 गुणिले 4 करावं लागेल. 16 चौक 64. 64 हे त्याच्या वडिलाचे वय आहे. वडिलाचे वय 64 हे त्याच्या वडिलाचे वय आहे आणि 16 त्याचे वय आहे. तर काय म्हणते, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. 4 वर्षांनी कमी आहे म्हणजे त्याच्या आईचे वय किती असेल? 60 - 4 किती? 60 - 4 60 असेल. 64 - 4 60 असेल त्याच्या आईचे वय. ठीक आहे. राहुलच्या आजचे वय 16 वर्ष आहे, आपण काढलंच आहे. त्याच्या वडिलाचे वय 16 जर एका युनिटची व्हॅल्यू 16 असेल तर 4 युनिटची व्हॅल्यू 64 येईल. आणि त्याची आई त्याच्या वडिलाच्या वयाच्या 4 वर्षांनी लहान आहे तर त्याच्या आईचे वय 60 येईल. तर प्रश्न म्हणतो राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती? जर आता इथून जर 16 वर्ष मायनस केले त्याच्या आईच्या वयातून, 10तून 6 गेले 4 आणि 5तून 1 गेला 4 तर 44. म्हणजे त्याच्या राहुलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय 44 वर्ष इतके होते. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघू. बघा, अधिक म्हणजे काय आहे? अधिक म्हणजे वजा. तर आपण सरसकट घेऊन जाऊ, सोडत जाऊ. अधिक म्हणजे वजा, भागाकार म्हणजे गुणाकार. भागाकार म्हणजे गुणाकार होईल. 15 मायनस म्हणजेच भागाकार. गुणाकार म्हणजे प्लस आणि प्लस म्हणजे मायनस. आता सोडवा. 20तून 5 गेले 15 गुणिला 5चा भाग 15 मध्ये त्या 3 वेळा जाईल. 5 - 3 = 15 अधिक 14तून 11 गेले किती राहतील? 3 राहतील. 3 15 - 3 = 45. हे सोडून घ्या. 15 - 3 = 45 अधिक 3 किती होईल? 48. ऑप्शन क्रमांक 4. ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. समोरचा प्रश्न बघू. बघा प्रश्न काय म्हणतो, 180 किमी अंतर एका चालकाने ताशी 45 किमी वेगाने जाताना गाडी व ताशी 30 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती? सरासरी वेग काढायचा आहे, परंतु अंतर हे कॉमन आहे. 180च गेला आणि 180च त्याने गाडी आणलेली आहे. त्यामुळं याला एक फॉर्म्युला आहे, 2ab अपॉन a + b. ह्याने सोडवा. बघा कसं होईल ते. 2 गुणिला 45 45
45 गुणिला 30 भागाकारात 45 अधिक 30, तर ते कसं होईल 2 गुणिला 45 गुणिला 30 भागाकारात 5 आणि ते 7, 75. आता काटापेटी करा. 15 5 75, 15 त्रिक 45, 5 1 5, 5 6 30, 6 त्रिक 18, 18 2 36. सरासरी वेग किती असेल त्याचा? ताशी सरासरी वेग 36 किलोमीटर प्रति घंटा च्या वेगाने तो गेला असेल. 36 ऑप्शन क्रमांक 2. 36 किलोमीटर प्रति घंटाच्या वेगाने गेला. ऑप्शन क्रमांक 2. सरासरी वेग त्याचा 36 किलोमीटर प्रति तास आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, ए ही मोटार बी या मोटारीच्या पुढे 600 मीटर अंतरावर आहे. त्या दोन्ही मोटारीचा वेग अनुक्रमे 40 आणि 60 किमी प्रति तास इतका आहे. जर त्या दोन्ही मोटारी एकामागे एक धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? मोटार ए आणि मोटार बी च्या पुढे आहे. बीच्या पुढे आहे. मोटार ए मोटार बीच्या पुढे आहे. समजा हे इकडे चालले, मोटार बीच्या पुढे आहे. पुढे 600 मीटर अंतरावर आहे. 600 मीटर अंतरावर, 600 मीटर दूर आहे. त्या दोन्ही मोटारीचा वेग अनुक्रमे 40, हिचा वेग 40, एचा वेग 40 आणि बीचा वेग 60 प्रति तास इतका आहे. जर त्या दोन्ही मोटारी एकामागे एक धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळात भेटतील? बघा, असं टाईपचे प्रश्न एका सूत्राने, एक सूत्र लक्षात ठेवा, नेहमी त्या सूत्राने सुटतील. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ठीक आहे. आता बघा, अंतर किती दिलं आहे, त्यांचा दोघातला मधातलं अंतर 600 बरोबर वेग किती आहे. आता ते एकाच दिशेने जात असल्यामुळे त्यांच्या वेगाचा फरक येईल. किती आहे? 20 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला वेळ काढायचा आहे. परंतु अंतर हे मीटरमध्ये आहे आणि स्पीड हे किंवा वेग किलोमीटर प्रति तासात दिले आहे. तर याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करा 600ला, किंवा याला मीटर प्रति सेकंदमध्ये करा. तर बघा, 600 बरोबर 20ला मीटर प्रति सेकंदमध्ये करतोय 18 गुणिला टी. ठीक. तर भाग जाते का? 2 9 18, 2 10 20. आता इकडे करून घेऊन या. गुणाकारातले 9 वर आले, भागाकारातले 9 गुणाकारात आणि गुणाकारातले 10 गुणिला 5 भागाकारात जातील. हा 0 हा 0 कटला. 5 1 5, 12 5 60, 12 9 108 सेकंद. 108 सेकंद लागतील एकमेकींना भेटण्यासाठी. त्यांना 108 सेकंद नाही, 108 मिनटं नाही, 108 सेकंद लागतील. मीटर प्रति सेकंद आपण केला होता त्यांना. तर बघा, 108 सेकंदांना आपण कन्वर्ट करू. 108 सेकंद तर 60 मिनटात 60 सेकंद 1 मिनिट. 108 मधून 60 गेले, 48 सेकंद शिल्लक आहेत. 1 मिनिट 48 सेकंद हे आपल्याला आन्सर राहील. 1 मिनिट 48 सेकंद. 1 मिनिट 48 सेकंद. त्यानंतर त्या ट्रेन एकमेकींना भेटतील. पुढचा प्रश्न बघू. जर रेल्वेचा वेग 43 किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वेच्या
जाणाऱ्या दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारा मनुष्य 400 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल? सेम प्रश्न आहे, एकाच दिशेने ते जात आहेत. जर रेल्वेचा वेग 43 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्याच दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्यांच्या दोघांचा आणि ट्रेनची लांबी दिली आहे 400 मीटर. बघा, ट्रेनची लांबी 400 मीटर. बरोबर. फॉर्म्युला आपला अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर किती आहे? 400. आता ते एकाच दिशेने जात असल्यामुळं त्यांच्या दोघांच्या वेगातील फरक कितीचा आहे? 43मधून 3 गेले 40. वेळ किती लागतोय तेच आपल्याला विचारलं आहे. इथे वेळ लिहून घ्या. 400 मीटर आहे आणि हे किलोमीटर प्रति घंटा आहे. याला मीटर प्रति सेकंद करा. त्यासाठी 40 गुणिला 5/18 ने भागा गुणिला वेळ किती? तर इकडे भागाकारातले गुणाकारात जाऊ द्या. 400 गुणिला 18 आणि 40 गुणिला 5. हा 0 0 कटला. 4 1 4, 4 10 40, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 18 2 36 सेकंद लागतील. 36 सेकंद लागतील त्या माणसाला. 36 सेकंद. ते रेल्वे पार करायला किती वेळ लागेल त्या माणसाला? 36 सेकंद. 36 सेकंद. 36 मिनटं हे आपला ऑप्शन नाही. 30 सेकंद 38 सेकंद आहे. त्यामुळं यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर राहील. 36 सेकंद याला वेळ लागेल. पुढचा प्रश्न बघा. एमला एक काम पूर्ण करण्यासाठी 6 तास लागतात. जर त्याने एन सोबत मिळून काम केले तर ते काम 3 तासात होते. तर एकट्या एनला ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? असा प्रश्न आहे. बघा, एम एक काम 6 तासात पूर्ण करतो आणि तेच काम एनच्या सोबतीने किती तासात पूर्ण करतो? 3 तासात. दोघांचा एलसीएम किती येईल? 6 येईल. एमची कॅपॅसिटी किती काढा? कॅपॅसिटी किती येईल? 1 आणि या दोघांची कॅपॅसिटी किती येईल? 2. एम जर तासाला 1 काम करत असेल तर 2मधून 1 गेला. ह्या दोघांची कॅपॅसिटी किती आहे? 2 आणि एमची कॅपॅसिटी किती आहे? 1. तर ह्या दोघांची 1 असेल. एम प्लस एन 2 असेल आणि एमची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे 1. तर 2मधून 1 गेला, 1 राहील. म्हणजे एन पण एकच काम करतो प्रति तासाला आणि टोटल काम आहे 6. एका तासाला 1 काम करतो तर 6 काम किती तासात करेल? 6 तासात. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. एमला पण तितकाच वेळ लागेल जितका वेळ एमला लागतो. एन पण तितक्याच वेळात काम करेल 6 तासात. एनची पण कॅपॅसिटी 1च असल्यामुळं त्याला पण पूर्ण काम करण्यास 6 तास लागतील. पुढचा प्रश्न बघा. एका मुलीस इंग्रजीमध्ये 40पैकी 30, गणितात 50पैकी 30, इंग्रजीत 40पैकी 20 व शास्त्रात 25पैकी 18 गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात जास्त गुण मिळाले? जास्त टक्के गुण मिळाले. बघा, इंग्लिशमध्ये किती? 40पैकी 30% गुण, 30 गुण मिळाले आहे. तर आपल्याला टक्क्यामध्ये काढायचं आहे. 3 टक्क्यामध्ये विचारलं आहे. तर बघा, 0 0 कटला. 4 1 4, 25 चौक 100, 25 3 75. 75% गुण इंग्लिशमध्ये मिळाले.
नंतर काय, गणित, मॅथ कर. 50 पैकी 30 गुण मिळाले आणि ते आपल्याला 100% विचारलं आहे. 0 0 घटला, 5 1 5, 5 2 10, 0 जसं तसा, 20 त्रिक 60%. मॅथमध्ये आलं आहे. इतिहासामध्ये हिस्ट्रीमध्ये 40 पैकी 20% आहे. 40 पैकी 20 आणि ते टक्क्यामध्ये जर काढायचं असेल तर गुणिले 100. 0 0 घटला, 4 1 4, 4 5 20 आणि 0 जसा तसा, 50% हिस्ट्रीमध्ये आहे. आणि शास्त्रामध्ये लिटरेचरमध्ये शास्त्रामध्ये किती, 25 पैकी 18 टक्क्यामध्ये काढणं गुणिला 100. 25 1 25, 25 चौक 100, 18 चौक 72% शास्त्रामध्ये आहेत. तर कोणत्या विषयात सर्वात जास्त टक्के गुण मिळाले, तर इंग्लिशमध्ये आहेत 75%, मॅथमध्ये 60%, हिस्ट्रीमध्ये 50% आणि शास्त्रामध्ये 72%. तर सगळ्यात जास्त टक्के आहे 75% इंग्लिशमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर राहील. बघा, रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 60% जास्त आहे. तर सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कितीने कमी आहे असा प्रश्न विचारला आहे. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 60% जास्त आहे. रमेश याच्यापैकी कोण उंच आहे, रमेश उंच आहे. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 60% जास्त आहे. 60% जास्त आहे. याला शॉर्ट ट्रिकनं पण जाता येते. 60% जास्त आहे म्हणजेच सुरेश जर 100 असेल, सुरेशच्या उंचीपेक्षा 60% जास्त आहे, तर 100चे 60 किती, 60% जास्त आहे म्हणजेच तो किती असेल, 160. तर सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा, कोणाची तुलना केली आहे, रमेशच्या उंचीपेक्षा. तर ज्याच्याशी तुलना केली आहे तो खाली आणि ज्याची तुलना केली आहे तो वर, परंतु त्यांच्या दोघातला फरक कितीने जास्त आहे, तो कितीने कमी आहे, हा रमेशच्या उंचीपेक्षा 60ने कमी आहे. त्याला टक्क्यामध्ये काढण्यासाठी गुणिला 100. या शून्याशी हा 0 गेला, भाग द्या, काटापीटी करा. 4 चौक 16, 25 चौक 100, 2 2 4, 2 त्रिक 6, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75, छेदात 2. ह्याची काटापीटी करा. 2 1 2, 2 त्रिक 6, 2 7 14, 2 7 14, 1 वाचला, पॉईंट भागण्यात जात म्हणून 2 5 10, 37.5. ऑप्शन क्रमांक 2 37.5% कमी आहे. आता बघा, ह्याला शॉर्ट ट्रिक कशी आहे, पर्सेंट मेथडने जाऊन बघू. पर्सेंट मेथडने कसं आहे, 60% जास्त आहे. 60% जास्तच म्हणजे भागिले 100, 2 त्रिक 6 किंवा 20 त्रिक 60, 20 5 100. सुरेशच्या उंची जर 5 असेल तर रमेशची उंची किती असेल, 8. रमेशची उंची 8 असेल. फ्रॅक्शनमध्ये केला, टक्क्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केला. हे जर सुरेशची उंची असेल तर 60%, 5 चे 60% 3 येते, त्यामुळं 3 जर ॲड केले तर ते रमेशची उंची निघेल. हा रमेश, हा सुरेश. तर सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा, तर ज्याच्याशी तुलना करायची तो खाली, ज्याची तुलना करायची आहे तो वर, परंतु त्यांच्यातला
अंतर कितीचा आहे? 3चा. तर 3/8 गुणिले 100. 4 दुने 8, 25 चौक 100, 25 त्रिक 75 भागिले 2, 75 भागिले 2, 37.5%. ठीक. या प्रश्नाचं उत्तर आहे 37.5. पुढचा प्रश्न. 2 वर्षापूर्वी पेट्रोलचा दर प्रति लिटर 80 रुपये होता आणि यावर्षी तो प्रति लिटर 100 रुपये इतका झाला, तर पेट्रोलच्या दरात शेकडा वाढ किती? बघा, सुरुवातीला 80 होता, तो वाढून तो किती झाला? 100 झाला. वाढले किती? 20 रुपये. कितीवर? 80वर. 80वर 20 रुपये वाढले, तर त्याला शेकड्यामध्ये कन्वर्ट करायचं असताना 0शी 0 घटला. 4 दुने 8, 25 चौक 100, 2शी 2 कटले. 25% वाढ झाली. निव्वळ 25% वाढ. पुढचा प्रश्न बघा. काय दिलं यात? बघा, याला कसं सोडवायचं? वर्गमुळात 25 आहे. ह्याची पण प्रोसिजर खालून वर जाण्याची असते. खालून वर सोडवत जायचं असते याला. बघा, 25 सर्वात खाली 25 आहे. वर्गमुळात 25, त्याला मुक्त करा. वर्गमुळात 25, तर ते बनेल असे 41 मायनस वर्गमुळात 25ला फ्री केलं तर ते किती येईल? 5चा वर्ग 25. आता 41मधून 5 मायनस करा. किती येतील ते? 36. किती येतील? 36. 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. तर ते वर्गमुळात कसे जातील? 1 + 6. तर आता किती बनेल ते? फायनल 7. आणि वरतं किती आहे? वर्गमुळात 49. तर याला फ्री केलं तर कसं बनेल ते? 7. वर्गमुळातून बाहेर काढलं 49ला, ते 7 बनेल. आणि खाली किती आहे? 7. आता ह्याला जर काटायचं असेल, वर्गमुळात 7ला काटायचं जर असेल, तर ह्याला पण वर्गमुळात टाका. परत ह्याला वर्गमुळात घ्या. ह्या 7चे हे 7 कटले, तर बाकी काय राहिले? वर्गमुळात 7. हेच आपलं आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. याला परत एकदा सोडून दाखवतो. बघा, वर्गमुळात 25 आहे, त्याला मुक्त करा. वर्गमुळातून 5 होईल. तो वर्गमुळात 41 मायनस 5. 41 मायनस 5 किती होईल? 36. किती होईल? 36. हे जर प्रोसिजर गेली तर 36 होईल. आता इथं 36 लिहून घ्या. 36. ह्याला जर मुक्त केलं तर हे परत असं आहे 1 प्लस. ह्याला जर मुक्त केलं तर ते काय होईल? 36ला जर मुक्त केलं तर किती होईल? 6 येईल. 6 आणि 1. आता हे 6 आणि 1 किती होईल? 6 आणि 1 होईल 7. इथं आला 7. पण ह्याच्यावर परत 49 आहे वर्गमुळात. याला जर मुक्त केलं तर तो येईल 7. ठीक आहे. 7 भागिले वर्गमुळात 7. परंतु असा कुठला ऑप्शन नाही आपला, त्याकरता ह्याला पण वर्गमुळात घ्या. गुणाकारात परत एक 7 घ्या. असं 7 घेऊ शकता तुम्ही. ह्या 7 असे या 7 काटले वर्गमुळात, बाकी काय राहील? वर्गमुळात 7.
हे आपलं आन्सर राहील सी. पुढचं बघा, काय आहे, वर्गमुळात 75. वर्गमुळात 75 अधिक वर्गमुळात 147. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता याचे फ्रॅक्शन पाडून घ्या. किती होईल ते, वर्गमुळात 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 अधिक याचं होईल 9 ते 27, 27चे 7 चला 3 चौक 12, 13 14, 49. 49 गुणिले 3, 49 गुणिले 3 याचे फ्रॅक्शन पडेल. आता बघा इकडे लिहितो, या 25ला बाहेर काढा, 5चा वर्ग आहे तो 3 अधिक हा 7ला बाहेर काढा 3. आता वर्गमुळात 3 वर्गावरती कॉमन आहे, या दोघांची बेरीज करा. किती होईल, 7 5 12 आणि कॉमन वर्गमुळात 3. याचं फायनल आन्सर राहील ऑप्शन क्रमांक ए. समजलं असेल, आशा करतो की समजलं असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि फक्त या गणित चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत MCQ सारा प्रश्न सोडवून. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि जिंकत राहा. जय हिंद मित्रांनो. हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.